कोरेगाव भीमामध्ये आंबेडकरी अनुयायांची गर्दी पाहायला मिळाली। 208वा शौर्य दिन आणि त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। अजित पवार यांनी सुद्धा विजय स्तंभाला अभिवादन केलं। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा विजय स्तंभाला वंदन केलं। विविध नेते मंडळी आज अभिवादनासाठी इथे येणार आहेत। दरम्यान इथे भीम अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं बंदोबस्त ठेवलेला आहे। योग्य ते नियोजन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही अनेक जण येत असतो। आज मी राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं या विजय स्तंभाला 208वा हा शौर्य दिन आहे, इथं मी अभिवादन करतो। सर्वांना जय भीम। आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। आणि अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांच्याकडे। हेमंत, आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्याचबरोबर आज शौर्य दिन सुद्धा आहे आणि त्या निमित्तानं अनेक भीम अनुयायांची गर्दी तिथे पाहायला मिळते। कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे? नक्कीच रात्रीपासूनच या ठिकाणी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय कोरेगाव भीमामध्ये दाखल झालेला आहे। मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करून शौर्य दिन सुरू झालेला आपण या ठिकाणी जर पाहिले तर आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजयस्तंभ परिसरात गर्दी पाहायला मिळत आहेत। पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलेलं आहे। रात्री 12 वाजता राज्यात असेल, देशभरात असेल, जगभरात असेल, नववर्षाचं स्वागत खरं तर फटाक्यांची आतषबाजी करून केलं जातं। तर कोरेगाव भीमा परिसरात विचार केला तर या ठिकाणी सामूहिक बुद्धवंदना पठण करून फटाक्यांची आतषबाजी करत या ठिकाणी शौर्य दिन सुरू होतो। यावर्षी विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला भेट दिली होती। त्या घटनेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत। 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी विजयस्तंभ परिसराला भेट दिली होती। तेव्हापासूनच या ठिकाणी हा शौर्य दिनाच्या परिसरातील जे काय आहे परिस्थितीचा विचार केला तर मोठ्या संख्येने भीमसैनिक या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत। येणाऱ्या अनुयायींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सर्व खबरदारी प्रशासनाने घेतलेली पाहायला मिळत आहे। जवळपास पुणे ग्रामीण पोलीस असेल, पुणे शहर पोलीस असेल, असा जवळपास 13,000 पोलिसांचा बंदोबस्त विजयस्तंभ परिसरात सध्या तैनात पाहायला मिळत आहे। धन्यवाद हेमंत, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।